Today, we are going to learn and understand the question and answers of lesson number 16 Natural Resources from 7th Standard General Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 112 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राइब नॅचरल रिसोर्सेस विथ रेफरन्स टू द फॉलोइंग 3 टाइप्स. नॅचरल रिसोर्सेसचे 3 टाइप्स आहेत. कोणते कोणते? मिनरल रिसोर्सेस, फॉरेस्ट रिसोर्सेस आणि ओशन रिसोर्सेस. यांना आपल्याला डिस्क्राइब करायला सांगितलेले आहे. चला तर मग वन बाय वन आपण डिस्क्राइब करूयात. सो फर्स्ट आहे मिनरल रिसोर्सेस. सो आन्सर येणार दीज रिसोर्सेस आर फाउंड इन द अर्थ क्रस्ट. आता हे रिसोर्सेस मिनरल रिसोर्सेस कुठे सापडतात आपल्याला? तर अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये. अँड टेकन आउट फ्रॉम द माइन्स. आणि कसे काढले जातात? माइन्समधून काढले जातात. सम ऑफ देम लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मिथ आर फाउंड इन फ्री स्टेट व्हाईल आयर्न, ॲल्युमिनियम, मायका आर फाउंड इन मिक्स्ड स्टेट कॉल्ड ओर्स. आता तुम्हाला तर माहीतच आहे की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मिथ हे फ्री स्टेटमध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे जर आपल्याला गोल्ड सापडलं तर ते प्युअर गोल्डच आपल्याला सापडत असतं. सिल्वर सुद्धा प्युअर सिल्वर आपल्याला सापडत असतं, त्यामध्ये काही मिक्सचर नसतं. पण हे जे आहेत आयर्न, ॲल्युमिनियम, मायका हे आपल्याला फ्री स्टेटमध्ये सापडत नाहीत. यामध्ये काही ना काहीतरी अशुद्धी असतात आणि यालाच काय म्हणतात? ओर्स म्हणतात. आता मला सांगा, आयर्न आपल्याला कशापासून मिळतं? तर आयर्न ओर्स पासून मिळतं. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम हे आपल्याला फ्री स्टेटमध्ये सापडतं का कधी? ज्याप्रमाणे गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम सापडतं? नाही सापडत. आयर्न सुद्धा फ्री स्टेटमध्ये आपल्याला सापडत नाही. खोदकाम केलं आणि आयर्न खूप सारं सापडलं किंवा ॲल्युमिनियम सापडलं असं होत नाही. खोदकामामध्ये गोल्ड, सिल्वर, कॉपर हे सापडत असतं. पण आयर्न, ॲल्युमिनियम हे आपल्याला फ्री स्टेटमध्ये कधीही पाहायला मिळत नाही. ते नेहमी ओर्सच्या मिक्स्ड स्टेटमध्ये असतं. मिक्स स्टेटमध्ये म्हणजे कसं? जसं की ॲल्युमिनियम हे आपल्याला बॉक्साईटमधून पासून मिळत असतं. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईटमध्ये 55% ॲल्युमिनियम असतं. आता इथे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही मिनरल्स जसे की गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मिथ आर फाउंड इन फ्री स्टेट व्हाईल आयर्न, ॲल्युमिनियम, मायका आर फाउंड इन मिक्स स्टेट कॉल्ड ओर्स. मग मिक्स स्टेटमध्ये सापडतात म्हणून यांना काय म्हणतात? ओर्स असं म्हणतात. The ores are separated and purified to get metals and non-metals which are used in various manufacturing and chemical industries. हे जे ओर्स आहेत त्यांना सेपरेट आणि प्युरिफाय केल्यानंतर त्यापासून मेटल्स आणि नॉन मेटल्स मिळवत असतो. आणि हे मेटल्स, नॉन मेटल्स वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज होत असतात. बिसाइड्स मेटल्सच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा काही मिनरल्स आहेत जसे की डायमंड, रुबी, एमरल्ड, जेड, झायकॉन एक्सेट्रा. हे आपण काय म्हणून वापर करतो? डायमंड, रुबी, एमरल्डचा किती सुंदर असतात दिसायला, हो ना. आपण त्यांचा रत्न, जेम्स म्हणून वापर करत असतो. आपण आपल्या नेकलेसेसमध्ये हे जेम्स वापरत असतो, हो ना. डायमंड आपल्या नेकलेसमध्ये असतात, बँगल्समध्ये असतात. रुबी, एमरल्ड यांचा सुद्धा आपण वापर करत असतो. हाताच्या बोटामध्ये ज्या अंगठ्या वापरत असतात लोक, त्याच्यामध्ये सुद्धा ही जी रत्ने असतात, हे जे जेम्स असतात ते जडलेले असतात. सो कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर ऑल्सो मिनरल विच आर यूज्ड ॲज फ्युएल. आता हे तर आपण पाहिलं कोणकोणते मिनरल्स, मेटल्स, त्याचप्रमाणे जेम्स, हो ना, डायमंड, रुबी. आता हे जे कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस हे काय आहेत? हे सुद्धा मिनरल्स आहेत आणि यांचा वापर आपण ॲज अ फ्युएल, इंधन म्हणून करत असतो. दस ट्रान्सपोर्ट अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपेंड ऑन मिनरल रिसोर्सेस. मिनरल्स हे आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्या सगळीकडेच मिनरल्स हे असतातच. आपण जे जेवण जेवतो त्यामध्ये सुद्धा मिनरल्स असतात. त्याचबरोबर आपण जे मेडिसिन्स घेतो त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात. चला नेक्स्ट पाहूयात. फॉरेस्ट रिसोर्सेस. फॉरेस्ट आर नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स हे आपल्याला सगळ्यात जास्त कुठे पाहायला मिळतात? तर फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतात. सो फॉरेस्ट आर नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. बट फॉरेस्ट कव्हर ऑफ द अर्थ इज रॅपिडली डिक्लायनिंग ड्यू टू द इन्क्रीजिंग ह्युमन पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस खूप लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या लोकांना राहण्यासाठी घरं हवी आहेत. मग काय होत आहे? तर जंगलं हळूहळू नष्ट होत चाललेली आहेत. जंगलांची जागा आहे ती लोकांना राहण्यासाठी तिथे बिल्डिंग्स उभारल्या जात आहेत. मग
आता इथे आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की ह्युमन पॉप्युलेशनमुळे जंगलांची संख्या हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे. मग हे जे जंगलामध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत ते कुठे जाणार, तर आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं ना, या सोसायटीमध्ये बिबट्या गेला, या गावामध्ये वाघ शिरला. मग हे प्रकार यामुळेच घडत आहेत की ह्युमन पॉप्युलेशन वाढतंय आणि त्यामुळे जंगलांची संख्या हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे जंगलातले ॲनिमल्स हे आपल्याला बऱ्याचदा सिटीजमध्ये पाहायला सुद्धा मिळत असतात. फॉरेस्ट परफॉर्म प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन. फॉरेस्ट हे प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन परफॉर्म करत असतं. फॉरेस्ट हेल्प इन मेंटेनिंग क्लायमेट, रेनफॉल अँड ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे फॉरेस्टमध्ये खूप सारे प्लांट्स आहेत, झाडं आहेत, मोठी मोठी झाडं आहेत आणि झाडं सगळ्यात महत्त्वाचं काय काम करत असतात तर ऑक्सिजन देत असतात आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात. त्याचप्रकारे पाऊस पडण्यासाठी सुद्धा झाडांचं खूप मोठं योगदान आहे. सो फॉरेस्ट हेल्प इन मेंटेनिंग क्लायमेट, क्लायमेटला मेंटेन करण्याचं काम करत असतात, रेनफॉल करण्याचं काम करत असतात आणि ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात. फॉरेस्ट गिव्ह टिम्बर फॉर हाऊसिंग अँड फर्निचर बिसाइड्स व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक पेपर, रबर अँड मेडिसिन्स. फॉरेस्टमध्ये खूप सारे प्लांट्स आहेत, झाडं आहेत आणि त्या झाडांपासून आपल्याला वूड मिळत असतं. वूडपासून आपण काय काय तयार करत असतो तर वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर तयार करत असतो. त्याचबरोबर आपण जो रोज पेपर यूज करतो तो सुद्धा या वूडपासूनच तयार केला जातो. रबरचे प्लांट्स असतात बरेचसे. सो रबर आपल्याला कशापासून मिळत असतं, रबर प्लांटपासून. मेडिसिन्स, सगळ्यात महत्त्वाचा यूज प्लांट्सचा, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स आपल्याकडे आहेत, हो की नाही. या मेडिसिनल प्लांट्समुळेच आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर मात करता येते. सो मेडिसिन्स सुद्धा आपल्याला या प्लांट्सपासूनच मिळत असतात. द फॉरेस्ट हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू ग्राउंड, रिड्यूस इरोजन ऑफ सॉईल अँड कंट्रोल फ्लड्स. या फॉरेस्टमुळे काय होतं, पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा पावसाचं पाणी हे काही प्रमाणात वाहून जातं, पण जे थोडं पाणी आहे ते जमिनीमध्ये शोषलं जातं. आता जेव्हा तुम्ही हे पहा, जेव्हा विहीर खणता तेव्हा खाली पाणी तुम्हाला लागतं, हो की नाही. मग ते पाणी कुठून आलेलं असतं, हे पावसाचंच पाणी असतं जे जमिनीमध्ये झिरपलेलं असतं. तर काय दिलेलं आहे, फॉरेस्ट हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू ग्राउंड. त्यानंतर रिड्यूस इरोजन ऑफ सॉईल. पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा ही जी सॉईल आहे ती पूर्णपणे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात नाही. का बरं वाहून जात नाही, कारण झाडांची जी रूट्स आहेत ते रूट्स सॉईलला घट्ट पकडून धरतात. घट्ट पकडून धरल्यामुळे पाण्याबरोबर सॉईल वाहून जात नाही. सो रिड्यूस इरोजन ऑफ सॉईल अँड कंट्रोल फ्लड्स. आणि या प्लांट्समुळेच फ्लड जे आहे, पूर जे आहे ते सुद्धा कंट्रोल केले जातात. फॉरेस्ट मेंटेन बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस. वातावरणामध्ये जे गॅसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना त्यांचा मेंटेन ठेवण्याचं काम फॉरेस्ट करत असतात. रिड्यूस इव्हॉपरेशन अँड प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. फॉरेस्ट हे इव्हॉपरेशनला रिड्यूस करतात, त्याचप्रमाणे वाईल्ड लाईफला प्रोटेक्ट करत असतात. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे ओशन रिसोर्सेस. आन्सर पाहूया. ओशन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट रिसोर्सेस and this can be understood by the fact that they cover a greater part of the earth's surface than the land itself. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अर्थवर लँड जास्त आहे की ओशन जास्त आहेत. ओशन्स जास्त आहेत, हो की नाही. ओशन्सच्या मानाने जमिनीचा भाग हा फार कमी आहे. द रिसोर्सेस दॅट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम ओशन्स कॅन बी ऑफ टू टाईप्स. ओशन्समधून जे रिसोर्सेस आपल्याला मिळतात ते दोन प्रकारचे आहेत. ते कोणते कोणते, तर मिनरल रिसोर्सेस आणि बायो रिसोर्सेस. मिनरल रिसोर्सेस म्हणजे काय, मोस्ट ऑफ द मिनरल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम ओशन्स. फॉर एक्झाम्पल थोरियम. ओशन्समधून आपल्याला थोरियम मिळत असतं. आता या थोरियमचा काय उपयोग होतो, यूज इन ॲटॉमिक एनर्जी प्रोडक्शन. ॲटॉमिक एनर्जी प्रोडक्शनसाठी थोरियमचा यूज होतो. मॅग्नेशियमचा यूज कुठे होतो, तर आपण जे कॅमेराज यूज करतो ते कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये मॅग्नेशियमचा यूज केला जातो. सोडियमचा कुठे यूज होतो, यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर. नेक्स्ट आहे बायो रिसोर्सेस. ओशनमधून बायो रिसोर्सेस कोणते कोणते आहेत, जसे की एक्झाम्पल्स ऑफ बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन्स इन्क्लूड फिशेस, शेल्स, फंगी, शार्क अँड कॉडफिश, सी क्युकंबर्स. सी क्युकंबर्स कसे असतात, आपण जे काकडी खातो ती काकडी का, तर नाही, सी क्युकंबर मेडिसिनल फार यूज आहे सी क्युकंबरचा. कोणत्या आजारासाठी हे सी क्युकंबर यूज केलं जातं, कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्या पेशंट्ससाठी सी क्युकंबरचा खूप यूज होत असतो. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2.
राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. त्यातील फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत. चला तर मग आन्सर पाहूयात. द फ्युएल्स विच आर मेड फ्रॉम द डेड प्लांट्स अँड ॲनिमल. जे डेड प्लांट्स आहेत, डेड ॲनिमल्स आहेत, त्यांच्यापासून जे तयार झालेलं असतं फ्युएल त्याला फॉसिल फ्युएल असं म्हणतात. सो द फ्युएल्स विच आर मेड फ्रॉम द डेड प्लांट्स अँड ॲनिमल दॅट वर बरीड, जे पुरले गेले, गाडले गेले, कधी मिलियन्स ऑफ इयर्स एगो, खूप खूप वर्षांआधी, अँड सब्जेक्टेड टू एक्स्ट्रीम प्रेशर, आणि त्यांच्यावर खूप सारं प्रेशर तयार झालं, म्हणजे त्याच्यावर जमिनीचे थरचे थर पडत गेले. अँड टेम्परेचर इन द अर्थ्स क्रस्ट, आणि अर्थच्या आतमध्ये जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमुळे तसंच वरून येणाऱ्या प्रेशरमुळे काय झालेलं आहे, जिओलॉजिकल प्रोसेस तयार झाली आणि त्याच्यापासून फॉसिल फ्युएल तयार झालेलं आहे. आणि हे फॉसिल फ्युएलचे वेगवेगळे डिफरंट टाईप्स कोणते आहेत तर कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. लक्षात आलं तुम्हाला फॉसिल फ्युएल म्हणजे काय. असं म्हटलं जातं की खूप खूप वर्षांआधी, मिलियन्स ऑफ इयर्स एगो, एक एस्ट्रॉइड येऊन आपल्या अर्थला आदळल्यामुळे काय झालं, आपल्या अर्थवर खूप मोठा प्रलय आला. त्या प्रलयामुळे जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, डायनोसॉर वगैरे सारखे ॲनिमल्स जे एक्सटिंक्ट झाले, ते ॲनिमल्स या जमिनीखाली गाडले गेले. जमिनीखाली गाडले गेल्यामुळे त्यांच्यावर जमिनीचे थरच्या थर असे आले की नाही त्या प्लांट्सवर, डेड प्लांट्सवर आणि ॲनिमल्सवर. आणि अर्थच्या आतमध्ये जो लावा उकळत असतो त्या लाव्यामध्ये काय असतं, टेम्परेचर असतं. मग अर्थच्या आतमधलं टेम्परेचर, वरून येणारं प्रेशर, यामुळे काय झालं, जिओलॉजिकल प्रोसेस तयार झाली आणि त्या प्रोसेसमुळे काय झालेलं आहे, फॉसिल फ्युएल तयार झालेलं आहे. आणि हे फॉसिल फ्युएल 3 टाईपचं असतं. कोणकोणतं तर कोल, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. कोल म्हणजे काय तर कोळसा. कोळशालाच आपण काय म्हणतो, सोनं म्हणतो, हो की नाही, काळं सोनं, ऑल्सो नोन ॲज ब्लॅक गोल्ड. इट इज ब्लॅक इन कलर. त्याचा कलर कसा असतो, ब्लॅक असतो. इट इज ॲज हार्ड ॲज स्टोन अँड ऑन बर्निंग इट रिलीज अ लॉट ऑफ एनर्जी. जेव्हा आपण या कोलला जाळतो तेव्हा खूप सारी एनर्जी प्रोड्यूस होत असते, रिलीज होत असते. पेट्रोलियम, ऑल्सो नोन ॲज मिनरल ऑइल. इट इज used in obtaining various other substances like gasoline, diesel, kerosene, etc. पेट्रोलियम पासून काय काय तयार होत असतं तर डिझेल, केरोसिन, पेट्रोल, हो की नाही. नॅचरल गॅस फाउंड इन असोसिएशन विथ पेट्रोलियम. पेट्रोलियमच्या सानिध्यातच आपल्याला नॅचरल गॅसेस सुद्धा मिळत असतात. अँड इज युज्ड इन द फॉर्म ऑफ CNG अँड LNG. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मेक अ लिस्ट ऑफ द कंपोनंट्स वी ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. मिनरल ऑइलपासून कोणकोणते कंपोनंट्स आपण मिळवतो त्याची लिस्ट आपल्याला विचारलेली आहे. सो आन्सर, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मिनरल ऑइल हे एक लिक्विड फ्युएल आहे. मिनरल ऑइललाच पेट्रोलियम म्हटलं जातं. मिनरल ऑइल म्हणजेच क्रूड ऑइल. सो मिनरल ऑइल इज अ लिक्विड फ्युएल. इट इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम और क्रूड ऑइल. पेट्रोलियम इज रिफाइंड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन थ्रू पेट्रोलियमला रिफाईन केलं जातं. का रिफाईन केलं जातं तर इतर कंपोनंट्स मिळवण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी. विशिष्ट टेम्परेचरला पेट्रोलियमपासून पेट्रोल तयार होतं, विशिष्ट टेम्परेचरला डिझेल, विशिष्ट टेम्परेचरला केरोसिन, विशिष्ट टेम्परेचरला ल्युब्रिकंट ऑइल तयार होत असतं. आणि शेवटी जे शिल्लक राहतं ते असतं टार. ते टार म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला, आपण रस्त्यावर जे डांबर टाकत असतो ना ते असतं. सो ॲव्हिएशन पेट्रोल म्हणजे एरोप्लेनमध्ये जे पेट्रोल यूज केले जाते ते ॲव्हिएशन पेट्रोल पेट्रोलियमपासून तयार केले जाते. तसेच गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, लुब्रिकेटिंग ऑइल, टार आर द कंपोनंट्स वी ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी गेट फ्रॉम फॉरेस्ट. आन्सर पाहूयात. फॉरेस्ट्स गिव्ह अस वूड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, फर्निचर, फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतामध्ये जे अवजारे आपण वापरत असतो त्यांना म्हणतात फार्मिंग इम्प्लिमेंट्स, अँड हाऊसहोल्ड आर्टिकल्स. वी गेट मेनी मेडिसिनल प्लांट्स विच आर यूज फॉर ट्रीटमेंट of various diseases like cough, cold, fever, cancer, diarrhea, nausea, malaria. We get fragrant essential oils from lemongrass, vanilla, केवडा, इकलिप्टस. इकलिप्टस म्हणजे काय तर निलगिरीचं तेल आपण वापरतो ना सर्दी झाली वगैरे की, तर इकलिप्टसचं इसेन्शियल ऑइल. In addition to this, we get fruits, bulbs and roots, honey, sealing wax, cashew, dyes from forest. Next पाहूयात, what are the items included in ocean resources? What are their uses? Answer,
Oceans have two types of resources: the non-living resources of minerals and fossil fuels. The mineral resources include thorium and uranium from sand deposits, and manganese, magnesium, potassium, iodine, sodium, and sulfate from salt. समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट असतात, हो की नाही. मग त्या सॉल्टपासून मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयोडीन, सोडियम, सल्फेट हे सगळं आपण मिळवत असतो. द फॉसिल फ्युएल रिसोर्सेस आर क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस. Thorium and uranium are used for production of atomic energy and electricity, while salts of elements mentioned are used for industrial productions from soaps to cloth and paper. Oil and natural gas are used energy sources for इंडस्ट्रीज अँड मोटर व्हेकल्स. जे ऑइल आणि नॅचरल गॅसेस आहेत ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आणि गाड्यांमध्ये वापरलं जातं. नेक्स्ट आहे द लिव्हिंग ऑर बायोलॉजिकल रिसोर्सेस. आता बायोलॉजिकल रिसोर्सेस काय काय आहेत जे आपल्याला ओशनमधून मिळत असतात, तर ते आहेत फिशेस, ड्राईज श्रिम्प्स अँड बॉम्बे डक पावडर, shells, shark and cod fishes and sea cucumbers. Fishes provide protein food. Fish liver oil give vitamins A and D. Dried trash fish powder as poultry feed. जे पोल्ट्री फीड कोंबड्या असतात पोल्ट्रीमध्ये त्यांचं खाद्य म्हणून फिश पावडर त्यांना दिली जाते, ड्राईड ट्रॅश फिश पावडर. शेल्स फॉर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. डेकोरेटिव्ह आपण घरामध्ये आर्टिकल्स लावत असतो, वस्तू वेगवेगळ्या, तर त्यासाठी शेल्सचा उपयोग होतो. अँड ॲक्टिव्ह सबस्टन्सेस फ्रॉम सी क्युकंबर्स फॉर ट्रीटिंग कॅन्सर अँड ट्युमर. एखाद्याला जर कॅन्सर आणि ट्युमर जर झाला असेल तर त्याला ट्रीट करण्यासाठी, जसं की मी तुम्हाला या आधीच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं, सी क्युकंबरचा उपयोग केला जातो. चला नेक्स्ट पाहूयात. वाय शुड वी प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्युएल यूज्ड फॉर व्हेकल्स. गाड्यांमध्ये जे फ्युएल वापरलं जातं त्याचं वेस्टेज आपण का रोखलं पाहिजे. चला आन्सर पाहूयात. पेट्रोल अँड डिझेल यूज्ड इन व्हेकल्स आर फॉसिल फ्युएल्स मेड बाय जिओलॉजिकल प्रोसेस इन द अर्थ क्रस्ट ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की पेट्रोल डिझेल हे फॉसिल फ्युएल्स आहेत, बरोबर. आपण याआधीसुद्धा चर्चा केलेली होती की फॉसिल फ्युएल म्हणजे काय, ते कसं तयार होतं. सो हे जे पेट्रोल आहे, डिझेल आहे, ते फॉसिल फ्युएल्स आहेत आणि ते कधी ना कधीतरी संपणारच आहे. त्यांचा जो स्टॉक आहे तो लिमिटेड आहे. देअर रिझर्व्स आर लिमिटेड अँड मेनी एक्झॉस्ट इन दिस सेंचुरी. आणि या सेंचुरीमध्ये तर हा बऱ्यापैकी संपेल. ऑन कंबशन इन द व्हेकल इंजिन. आणि गाड्यांच्या इंजिनमध्ये कंबशन म्हणजे ज्वलन, हे जे फ्युएल आहे ते जळाल्यामुळे काय होतं, द फ्युएल गिव्ह आउट एक्झॉस्ट गॅसेस विच आर हार्मफुल अँड कॉज एअर पोल्युशन. हे जे फ्युएल आहे ते गाड्यांच्या इंजिनमध्ये जळाल्यामुळे, कंबशन झाल्यामुळे त्याच्यापासून काय होतं, वेगवेगळे गॅसेस हवेमध्ये पसरले जातात आणि हे गॅसेस हार्मफुल असतात आणि त्यामुळे एअर पोल्युशन होतं. देअरफॉर वी शुड प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फ्युएल्स यूज्ड इन व्हेकल्स. आणि त्यामुळे आपण हे जे व्हेकलमध्ये फ्युएल भरतो त्याचं वेस्टेज रोखायला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार व्हायला लागलेले आहेत, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आपले हे जे फॉसिल फ्युएल आहे ते कधी ना कधी त्याचा साठा आपला संपणारच आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा सुद्धा यूज करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वाय इज द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट डिक्लायनिंग. फॉरेस्टमध्ये जी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये, ती संपुष्टात का येत आहे. चला आन्सर पाहूयात. ओईंग टू इन्क्रीजिंग ह्युमन पॉप्युलेशन मोर लँड इज रिक्वायर्ड. खूप लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला जास्त जमिनीची गरज भासत आहे. द फॉरेस्ट आर क्लीन कट टू मेक लँड फॉर ड्वेलिंग, फार्मिंग अँड इंडस्ट्रीज. आणि त्यामुळे काय होत आहे की हे जे फॉरेस्ट आहे, हे जे जंगलं आहेत ते आपल्याला शेतीसाठी, इंडस्ट्रीजसाठी कट केले जात आहेत. इन फार्मिंग ओनली युजफुल ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स ॲज फूड आर ग्रोईंग. आणि शेतीमध्ये काय केलं जातं, जे आपल्याला युजफुल आहे, जे आपल्याला खाण्यासाठी पाहिजे आहे, धान्य वगैरे, तेच ग्रो केलं जातं शेतामध्ये. इन कल्टिवेटेड फॉरेस्ट सुटेबल few varieties used for manufacturing goods are planted. Such practices are reducing diversity of plants in forest. आणि यामुळे काय होत आहे, फॉरेस्टमध्ये जे डायव्हर्सिटी आहे प्लांट्सची ती रिड्यूस होत आहे.
on account of hunting and poaching animal population is declining. हंटिंग शिकारीमुळे काय होत आहे, ॲनिमलचं पॉप्युलेशन कमी होत आहे. रिड्यूस डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स डज डिस्करेज व्हरायटी ऑफ वाईल्ड लाईफ टू टेक शेल्टर अँड हॅव फूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ 5 मिनरल्स अँड द युजफुल सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम देम. 5 मिनरल्स कोणते आहेत ते विचारलेले आहे आणि युजफुल सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम देम, आणि त्याच्यापासून कोणकोणते युजफुल सबस्टन्सेस आपल्याला मिळतात ते विचारलेले आहे. चला तर मग आन्सर राईट करूयात. मिनरल्स आर नॅचरली अकरिंग सॉलिड सबस्टन्सेस with a characteristic internal structure and properties. They are formed through geological processes that take millions of years. Examples of minerals are iron ore. It is used to make farming implements. फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतामध्ये जे आपण अवजारे वापरतो ते तयार करण्यासाठी आयर्नचा यूज होतो की नाही. रेल्वे लाईन्स, रेल्वेच्या ज्या लाईन्स असतात त्या पण आयर्नपासून बनवलेले असतात अँड सो ऑन. मॅंगनीज कंपाऊंड्स are used in the production of pharmaceuticals as well as to turn glass pink. Manganese is also used in electric appliances. Bauxite it contains 55% aluminum. Bauxite मध्ये 55% aluminum असतं. As a result it is primarily used in aircraft आणि त्यामुळेच ते एअरक्राफ्टमध्ये यूज केलं जातं. आता एअरक्राफ्ट म्हणजे काय, एरोप्लेन, हेलिकॉप्टर वगैरे. मग त्याचे जे पत्रे आहेत ते कशापासून बनवलेले असतात तर ॲल्युमिनियमपासून. का बरं तसे बनवलेले असतात, कारण की ते वजनाने हलके असते. ट्रान्सपोर्टेशन अँड द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक वायर. कॉपर इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रिक वायर्स. इलेक्ट्रिक वायर्समध्ये कॉपरचा यूज केला जातो. रेडिओज, टेलिफोन्स, कार्स, किचन युटेन्सिल्स अँड statues. Mica, it is used in a variety of applications including Ayurvedic medicines, dyes, electric machines and equipments, and wireless communication equipment. Next question आहे, name the 2 important stages in the process of obtaining metals from ores. Ores पासून मेटल्स मिळवण्याच्या 2 इम्पॉर्टंट स्टेजेस आपल्याला विचारलेले आहेत. So the 2 important stages in the process of obtaining metals from their ore are extraction and purification. Next question आहे question number 3. What steps are taken for protection म्हणजे संरक्षण and conservation म्हणजे संवर्धन of natural resources. नॅचरल रिसोर्सेसचे प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन करण्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत? आन्सर पाहूयात. स्टेप्स टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस आर रिझर्व्स of natural resources are limited and their excessive use should be controlled, otherwise there will be early depletion. डिप्लेशन म्हणजे त्यामध्ये खूपच लवकर घट होऊन जाईल, संपेल ते. लिव्हिंग रिसोर्सेस आर रिन्यूएबल बट excessive harvesting can lead to depletion. They require conservation of so that they can regenerate year after year. We must keep a control on use of resources to maintain balance in nature. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फ्लो चार्ट. इथे हा फ्लो चार्ट दिलेला आहे, तो कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे. यामध्ये रेड कलरमध्ये जे राईट केलेले आहेत ते आन्सर्स आहेत. फ्युएल्स कोणते आहेत तर फॉसिल फ्युएल्स, त्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसियस. सॉलिडमध्ये कोल, मग कोल हे कोणकोणत्या प्रकारचे तर पीट, लिग्नाईट, बिट्युमिनस, कोल, अँथ्रासाईट. त्यानंतर लिक्विडमध्ये कोणते आहे तर मिनरल ऑइल. कोणकोणते आहेत मिनरल ऑइल तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नाफ्था, ऑइल, ताप. त्यानंतर गॅशियसमध्ये कोणते आहेत तर नॅचरल गॅस. कोणते कोणते नॅचरल गॅस तर मिथेन, इथेन, प्रोपेन आणि बुटेन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. हाऊ डज द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ नेशन डिपेंड ऑन इट्स नॅचरल रिसोर्सेस. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती नॅचरल रिसोर्सेसवर कशी डिपेंड आहे ते विचारलेले आहे. चला तर मग आन्सर राईट करूयात. फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस ऑफ ओर्स अँड मिनरल्स, मायनिंग अँड इंडस्ट्रीज डेव्हलप रॉ मटेरियल्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स, अप्लायन्सेस अँड आर्टिकल्स. द ऑइल अँड नॅचरल गॅस प्रोव्हाइड एनर्जी रिसोर्सेस. ऑइल आणि नॅचरल गॅस यामुळे आपल्याला एनर्जी मिळत असते. फॉरेस्ट प्रोव्हाइड टिंबर, ज्याच्यापासून आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतो, फर्निचर तयार करत असतो. फॉरेस्ट प्रोव्हाइड टिंबर अँड अ व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स.
while ocean resources provide cheap transport, food and various chemicals. ओशन रिसोर्सेस पासून आपल्याला काय काय मिळत असतं, तर फूड तर मिळतच असतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मिळत असतात आणि ट्रान्सपोर्ट हे खूप स्वस्त असतं. एरोप्लेन इतकं महाग असतं का? नाही. आपण समुद्रा मार्फत जर ट्रान्सपोर्ट केलं तर ते चीप ट्रान्सपोर्ट असतो, आपला स्वस्तामध्ये ट्रान्सपोर्ट होत असतो. दीज नॅचरल रिसोर्सेस टुगेदर जनरेट वेल्थ फॉर द नेशन अँड इन्कम, ऑक्युपेशन अँड एम्प्लॉयमेंट फॉर द सिटीजन्स. आपल्या देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी रोजगार या नॅचरल रिसोर्सेसमुळे मिळत असतो. दस इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ नेशन डिपेंड्स ऑन अवेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच मेडिसिनल प्लांट विल यू ग्रो ऑन युअर स्कूल प्रिमायसेस अँड नियर युअर हाऊस, वाय? आता किती साऱ्या प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स आहेत. तुळसी आहे, ॲलोव्हेरा आहे, अजून काय आहे मेडिसिनल प्लांट, पुदिना आहे. तर अशा कोणत्याही प्रकारचं प्लांट तुम्ही तुमच्या स्कूल प्रिमायसेसमध्ये और घरामध्ये लावू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही आन्सर राईट करू शकता. नीम, अश्वगंधा, ॲस्परस, अडोसा, आमला, पेरिविंकल, सिनेमॉन, दुर्वा ग्रास, तुलसी, टर्मरिक, जिंजर कॅन बी प्लांटेड नियर द स्कूल प्रिमायसेस. आणि हे का प्लांट करू शकतो? कारण ते इझी टू ग्रो असतात. दीज प्लांट्स आर इझी टू ग्रो अँड दे आर ऑफ इमेन्स हेल्प, म्हणजे खूप आपली मदत करत असतात. देअरफॉर अॅन अटेम्प्ट विल बी मेड टू ग्रो देम. इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.